हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। लोकसभेच्या निवडणुका 7 टप्प्यांमध्ये होणार। पहिलं मतदान 19 एप्रिलला, शेवटचं 1 जूनला, तर 4 जून रोजी निकाल लागणार। देशभरात आचारसंहिता लागू। लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात 5 टप्प्यांमध्ये मतदान होणार। 19, 26 एप्रिल आणि 7 मे, 13 मे, 20 मे रोजी राज्यातील मतदान पार पडणार। 19 एप्रिलला राज्यातील पहिल्या टप्प्यात मतदान नागपूर, रामटेक, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूरमध्ये मतदान पार पडणार। महाराष्ट्रामध्ये 26 एप्रिलला दुसऱ्या टप्प्यातील मतदान विदर्भातील वर्धा, अमरावती, बुलढाणा, अकोला, यवतमाळ, वाशिममध्ये मतदान होणार। 7 मेला महाराष्ट्रातील मतदानाचा तिसरा टप्पा लातूर, उस्मानाबाद, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, बारामती, हातकणंगले, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, सातारा, माढ्यामध्ये मतदान। महाराष्ट्रामध्ये 13 मे रोजी चौथ्या टप्प्यातील मतदान रावेर, जळगाव, जालना, शिर्डी, छत्रपती संभाजीनगर, बीड, अहमदनगर, शिरूर, नंदुरबार, मावळ, पुण्यामध्ये मतदान पार पडणार। महाराष्ट्रामध्ये 20 मे रोजी 5व्या टप्प्यातील निवडणूक धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे आणि मुंबईतील 6 जागांवर मतदान। मुंबईतील 6 लोकसभा मतदारसंघात 20 मे रोजी मतदान दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, ईशान्य मुंबई, उत्तर मुंबई, उत्तर मध्य मुंबई आणि वायव्य मुंबईमध्ये मतदान पार पडेल। देशातील 97 कोटी मतदारांपैकी 49 कोटी पुरुष तर 47 कोटी महिला मतदार। निवडणुकांसाठी 55 लाखांपेक्षा जास्त ईव्हीएम तयार। मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांची माहिती। भाजप आणि एनडीए निवडणुका लढण्यासाठी तयार। लोकसभा निवडणुकांची घोषणा झाल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचं ट्विट, तर सलग तिसऱ्यांदा देशातील जनतेचा आशीर्वाद आम्हाला मिळेल असाही विश्वास व्यक्त। 2 टप्प्यांमध्ये होणारी निवडणूक 5 टप्प्यांमध्ये का, आयोगाने खुलासा करावा। महाराष्ट्रातील निवडणूक प्रक्रियेवरून प्रकाश आंबेडकरांचा थेट निवडणूक आयोगाला सवाल। महाराष्ट्राच्या 48 जागांवर TV9 पोलस्टार्टचा ओपिनियन पोल। महायुती 28 जागा तर महाविकास आघाडीला 20 जागा मिळण्याचा पोलमध्ये अंदाज। राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा धारावीमध्ये दाखल। काँग्रेसकडून धारावीत जोरदार शक्ती प्रदर्शन। उद्या भारत जोडो न्याय यात्रेची सांगता सभा। सोनिया गांधी उपस्थित राहणार। रत्नागिरी, सिंधुदुर्ग मतदारसंघात नारायण राणेंचे नाव आघाडीवर। सूत्रांची माहिती, सिंधुदुर्गामधून नारायण राणे तर रत्नागिरीमधून किरण सामंत यांच्या नावाची चर्चा। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।